एक महत्त्वाची बातमी आहे। या घडीची महत्त्वाची बातमी टीव्ही स्क्रीनवर आपण बघणार आहोत। पोलीस आले त्यावेळी मी घरी नव्हतो असं अमित ठाकरे म्हणाले। हा विषय आहे स्वतःच नवी मुंबईमध्ये सिंहासनाधिष्ठित शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं लोकार्पण केल्याचा विषय। त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती, त्याकरता पोलीस घरी आले होते, पण त्यावेळेला मी घरी नव्हतो। क्षमा करा, नवी मुंबईत नव्हे, छत्रपती संभाजीनगरमध्ये हा विषय झाला होता। पोलीस आले त्यावेळी मी घरी नव्हतो असं अमित ठाकरे म्हणाले। अमित ठाकरेंच्या घरी पोलीस नोटीस द्यायला गेलेले होते। पोलीस कितीतरी तास थांबले, मात्र नोटीस अमित ठाकरेंनी घेतली नाही। तर अमित ठाकरे म्हणाले की ते आले त्यावेळेला मी घरी नव्हतो। आत्ताची ही अपडेट आहे। मनसेनं कोणतीही परवानगी न घेता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नवी मुंबईतलीच बातमी आहे। नवी मुंबई पोलीस काल घरी आलेले होते। राज ठाकरेंच्या म्हणजे शिवतीर्थावर गेलेले होते, पण अमित ठाकरे तेव्हा घरी नव्हते असं ते म्हणाले। पहिली गोष्ट तर मी जेव्हा ते घरी आले नेरूळचे पोलीस तेव्हा मी बाहेर होतो। मला फक्त फोन करून सांगितलं, तेव्हा मी बोललो की मी नाही आहे, मी नेरूळला येतोय। माझी तेव्हा तारीख ठरली नव्हती, आता ठरली आहे, मी उद्या चाललो आहे। पण मी तेव्हा नसल्यामुळे मला भेटता नाही आलं। आणि मी नंतर घरी पोचल्यानंतर पण ते मला कळलं की ते घराखाली आहेत, पण मला ते भेटले नाहीत। तुम्हाला काही संपर्क साधला त्यांनी? नाही। हां, त्याच्यामुळे मी खाली आमचे जे पोलीसवाले जे प्रोटेक्शनसाठी बसतात त्यांना पण मी विचारलं नेरूळमधनं कोण आलं आहे का। त्यांचं पण म्हणणं होतं नाही। तर मला माहीत नाही कुठे बसलेले, समोरच्या कट्ट्यावर बसले का कुठे बसलेले, पण मला ते काल भेटले नाहीत। त्याच्यामुळे मी उद्या चाललो आहे आणि मी त्यांना बोललेलो की मी नाही आहे, मी घरी नाही आहे, मी नेरूळला येऊन ती नोटीस घेतो। पण थेट घरावर येणं तुम्ही सांगून असल्याने देखील थेट घरावर येणं, बघा या गोष्टीत मला अनेक पोलिसांचे पण मेसेज आले आहेत की उत्तम झालंय म्हणून। मी आता नावं नाही घेऊ शकत, पण ह्या गोष्टीवरनं कळतं की तुम्हाला त्या पोलिसांवर बिचाऱ्यांवर किती प्रेशर असेल।